नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सई ही तिच्या आईबरोबर तिथून गेलेली असते. त्यामुळे मुक्ताला सईची खूप आठवण येत असते. तर लगेच मुक्ताला सईचे पाठीमागचे सर्व क्षण आठवत असतात. एकदा कसं सईने तिच्या डॉगीला तिच्या डॅडीसारखं तयार केलेलं असतं हे आठवून लगेच मुक्ताला हसू येतं. सई तिच्याबरोबर किती आनंदात राहायची हे सर्व तिला आठवत असतं. तर या विचारात ती दंग झालेली असते. तेवढ्यात मिहिका तिथे येते आणि म्हणते, अगं ताई, कसला विचार करते? त्यावर मुक्ता म्हणते, काही नाही ग. मिहिका म्हणते, धर बरं, हे खाऊन घे. तर लगेच मुक्ता म्हणते, नको मला. तर मिहिका म्हणते, काय झालंय? कुणाची आठवण येते? सईची का? तर मुक्ता म्हणते, हो. कुठेतरी ना असं मनात थोडंसं रुततंय की ती तिच्या आईबरोबर गेली, परंतु ती तिच्या आईबरोबर खुश दिसली नाही मला. लहान मुले हे त्यांच्या आईकडेच खूप खुश असतात ना, परंतु सई का तिच्या आईकडे खुश नाही मला काही कळतच नाही. तर मिहिका म्हणते, मलाही तसंच वाटते. मला काय तिच्या आईचं तिच्यावरती प्रेम आहे असं वाटलं नाही. तर लगेच मुक्ता म्हणते, अगं पण ती तिची आई आहे ना. मग सई का कम्फर्टेबल नाही आहे तिथे? का तिला तिथे करमत नसेल का? मला आहे ना सईची खूप आठवण येते, असं मुक्ता मिहिकाला सांगत असते. त्यावर मिहिका म्हणते, ताई, आता तू जास्त विचार करू नको बरं. चल पटकन खाऊन घे. तुला माझं ऐकावंच लागेल. खाऊन घे बरं. तर इकडे सई सावनीच्या घरी आलेली असते. तर सावनी तिला तिची सुंदर रूम दाखवते व त्या रूममध्ये सावनीने सईसाठी खूप खेळण्या आणलेल्या असतात. तर लगेच सावनी तिला एक डॉल दाखवते. तर म्हणते, कशी आहे बाळा? आवडली ना तुला डॉल? तर सई म्हणते, हो, खूप छान आहे. तर सई ही सावनीच्या चेहऱ्याकडे बघतच असते. सईलाही तिथे फारसं करमत नसतं. तर तेवढ्यात लगेच हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो, सावनी, चल बरं पटकन आवर, आपल्याला जायचंय. तर सावनी म्हणते, कुठे जायचंय? तर हर्षवर्धन म्हणतो, आपलं ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं होतं ना, त्या पार्टीचा फोन आला होता. त्यांनी आपल्यासाठी खूप मोठी पार्टी अरेंज केलेली आहे. तू पटकन आवर. तर सावनी म्हणते, अरे हर्षवर्धन, परंतु आज सई आली ना घरी, मी कशी येऊ शकते? तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, कम ऑन सावनी, तुला मस्त आवरून यायचंय. सर्वजण येतील तिथे आणि सगळ्यात जास्त सुंदर तुला दिसायचंय. या हर्षवर्धनच्या एका हातात ग्लास आणि एका हातात सावनी नसेल तर कसं जमेल? आणि हिला सांभाळायला आपल्याकडे मेड आहे ना, आणि आजपर्यंत काही तूच होती का तिच्याजवळ? ती आपोआप राहील, मोठी झाली ती आता. आणि तू काय करत होती ते? तर सावनी म्हणते, अरे मी तिला खायला घालत होते. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, पटकन आवर. आणि तसंही आपल्याला उद्या कोर्टात सईची कस्टडी मिळवण्यासाठी जायचं आहे. तर हे सर्व सई बघत असते. तर इकडे मुक्ता मिहिकाला म्हणत असते, का कुणास ठाऊक माझं मन मला सांगते सावनीकडे सई खुश नाहीये. तर लगेच मिहिका म्हणते, ताई, मी तुला एक सांगू का? ती सावनी त्या सईची आई होती, परंतु ती सर्व बायकांच्या मागे होती. तू जर तिच्या जागेवर असती तर तू काय केलं असतं? तू सर्वांसाठी भांडायला पुढे आली असती ना. एका आईने आपल्या मुलीला मिळवण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं, परंतु तिने तसं केलं नाही. तर मुक्ता म्हणते, हो ग. तर मिहिका म्हणते, ती सर्व झाल्यानंतर फक्त डायरेक्ट सईला घेऊन जायलाच आली. ती आधी का नाही आली? मला तर ती बाई काही चांगली वाटत नाही. तर लगेच मिहिका म्हणते, मला तर सईची खरी आई तूच वाटते मुक्ता. तू खूप जीव लावते तिला, खूप सांभाळ करते तिचा. मुक्ता म्हणते, काय म्हणतेस मिहिका तू? तर मुक्ता म्हणते, हो ताई, सईचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मला तर तूच तिची आई वाटते. तर लगेच इकडे सावनीला हर्षवर्धन म्हणत असतो, आता उद्या आपल्याला कोर्टात सईची कस्टडी मिळवण्यासाठी जायचं आहे आणि फायनली आपण त्या सागरला हरवलेलं आहे. तर हे सर्व बोलणे ऐकून सईला लगेच कळते की हे दोघेही माझ्या बाबाविषयी बोलत आहे. तर लगेच सई त्या दोघांकडे बघत असते. तर सावनी म्हणते, काय झालं बाळा? तर लगेच सई काहीच बोलत नाही. तर सावनी म्हणते, अरे पण मला माझ्या बाळाजवळ थांबता येणार नाही ना, मला नाही जावेसे वाटत. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, असं काय करते सावनी? चल पटकन आवर, आपल्याला पार्टीला जायचंय. तिला मेडजवळ ठेवून आपण जाऊया. आणि तसंही
आता त्या सागरला आपण हरवलेला आहे, त्यामुळे चल पटकन आवर. तर इकडे प्रतीक मुक्ताला भेटण्यासाठी आलेला असतो. तर मुक्ता रूममधून बाहेर हॉलमध्ये येते आणि बघते तर तिथे प्रतीक आलेला असतो. तर प्रतीक मुक्ताला म्हणतो की मुक्ता, आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया. मुक्ता म्हणते, अरे पण तू तर साखरपुडा मोडून टाकलाय ना. तर लगेच प्रतीक म्हणतो, मी साखरपुडा नाही मोडला, मी फक्त वेळ मागितला हवा होता. तर मुक्ता म्हणते, पण तो वेळ नाही आहे माझ्याकडे, मी तुला वेळ नाही देऊ शकत, त्यामुळे तू इथून जाऊ शकतो. तर प्रतीक म्हणतो, अगं मुक्ता, मी त्या सागर सरांच्या बोलण्यावरून इथे आलो होतो, त्यामुळे तू आता अशी करतेस का? तर लगेच मुक्ता म्हणते, हो का, तू त्या सागर कोळीच्या बोलण्यावरून इथे आला होता का? मग तू लगेच इथून जाऊ शकते. मग मुक्ता लगेच दरवाजा उघडून प्रतीकला तिथून जायला सांगते. तर प्रतीक म्हणतोय, अगं मुक्ता, काय करतेस तू, मी तुझ्याशी बोलायला आलोय. तर मुक्ता म्हणते, परंतु मी सांगितलंय ना तुला, मी तुला वेळ नाही देऊ शकत, त्यामुळे तू इथून जाऊ शकतो. प्रतीक तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मुक्ता लगेच त्याला दरवाज्यातून बाहेर जायला सांगते आणि म्हणते, नाही, मला काहीही बोलायचं नाही, तू जाऊ शकतो. तेवढ्यात लगेच सागर तिथे फोनवर बोलत असतो. तो बाहेर येतो. तर लगेच सागर मुक्ताकडे बघतो आणि मुक्ता ही सागरकडे बघत असते. तर लगेच सागर प्रतीकला म्हणतो, अशा मुलींबरोबर लग्न करण्यापेक्षा माणसाने सिंगल राहिलेलेच बरं. लगेच प्रतीक मागे वळून बघतो आणि म्हणतो, काय झालं सर? तर सागर म्हणतो, अशा मुलींवर प्रेम करण्यापेक्षा नाही केलेलेच बरे. कधीही लग्न करू नये अशा मुलींबरोबर. साखरपुडा मोडलाय तेच बरं झालं तुझं. तर लगेच प्रतीक म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. तर मुक्ता ही त्या दोघांकडे बघतच असते, कारण सागरच्या बोलण्यावरून प्रतीक सर्व काही निर्णय घेत असतो. तर हे बघून मुक्तालाही खूप मोठा धक्का बसतो. तर सागर प्रतीकला सांगत असतो, अशा मुलींबरोबर कधीही लग्न करू नये. तर सागरचे बोलणे ऐकून लगेच मुक्ता आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तर सागर हा मुक्ताकडे बघतच असतो. त्यानंतर इकडे मुक्ता पोळ्या करत असते. ती पोळ्या करत असताना सारखा तिच्या मनात तोच विचार येत असतो, सईचा. सई तिथे ठीक तर असेल ना, सईला माझी खूप आठवण तर येत नसेल ना. हे सर्व तिला आठवत असते. त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो. लगेच सागर तिला किती बोलतो आणि सईवरून काय काय बोललेला असतो हेही सर्व तिला आठवत असते. तर तिला खूप वाईट वाटत असते. ते सर्व आठवत असल्याने या विचारात ती पोळ्या करताना तिला खूप चटके बसत असतात. तर लगेच माधवी तिथे येते आणि म्हणते, मुक्ता, काय करतेस तू? तर मुक्ता म्हणते, अगं आई, मी पोळ्या करते. तर लगेच माधवी म्हणते, हो का, पोळ्या करते का तू? मग तव्यावरची पोळी ही डब्यात का जात नाही? माधवीला कळालेले असते की मुक्ताला सईची खूप आठवण येते आणि ती रडत असते. तर लगेच माधवी म्हणते, मुक्ता, तुझा फोन कुठे? तर लगेच मुक्ताचा मोबाईल घेऊन येते आणि मुक्ताकडे देते आणि म्हणते, धर, तुला ज्याची एवढी आठवण येते ना त्याला फोन कर. तर लगेच मुक्ता म्हणते, अगं आई, काय म्हणतेस तू? तर लगेच माधवी म्हणते, हो, सईची खूप आठवण येते तुला, मग एकदा बोलून घे, कशाला स्वतःला त्रास करून घेते तू? मुक्ता म्हणते, अगं आई, कशाला? तर माधवी म्हणते, मुक्ता, बोलून घे, तुझं लक्ष लागत नाहीये, किती चटके बसले. तर लगेच मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर इकडे सई ही सावनीकडे तिच्या रूममध्ये बसलेली असते. तर सावनी लगेच सईसाठी डाळिंब, ज्यूस, फ्रुटी सगळं घेऊन येते आणि म्हणते, धर बाळा, खाऊन घे, तुला तिथे असं खायला मिळत नसेल ना. तर सई काहीच बोलत नाही. तर लगेच हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो, सावनी, तू अजून तयार झाली नाही का? तर सावनी म्हणते, अरे हिला काय खायचं काय नाही ते बघत होते. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, काय बेबी सेटिंग करत बसली तू इथे? आणि हिला सांभाळायसाठी मेड आहे ना आपल्याकडे, त्या मावशींना बोलव आणि सर्व काही समजावून सांग, त्या सांभाळतील, पटकन आवर तू. तर सावनी म्हणते, ठीक आहे हर्षवर्धन, रागवू नको, मी आवरते. तर हर्षवर्धन म्हणतो, हे बघ, त्या मावशी आल्या, आता त्यांना समजावून सांग आणि तुला किती वेळ लागणार आहे आवरायला? तर सावनी म्हणते, 1 तास. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुला जेवढा वेळ हवाय तेवढा तू घे आणि पटकन आवर. तर लगेच सावनी त्या मावशींना समजावून सांगते. नंतर सावनी पार्टीला जाण्यासाठी तयार झालेली असते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो, बघ, आता बाजी आपल्या बाजूने पलटलेली आहे, त्यामुळे यात किती गुंतून राहायचंय ते तुझ्यावर अवलंबून, आणि तू जर पार्टीत नसशील तर काही मजा आहे का?
उद्या आपल्याला कोर्टात त्या सईची कस्टडी मिळवायची आहे. एकदा का त्या सईने कोर्टात सांगितलं ना की मला माझ्या आईबरोबर राहायचंय, मग त्या सागर कोळीचं कामच झालं. तो त्याच्या मुलीला कधीच मिळवू शकत नाही. हे सर्व बोलणं सईने दरवाजातून ऐकलेलं असतं आणि हे ऐकून सईला खूप मोठा धक्का बसतो. सईला लगेच कळते की आपल्या बाबाला फसवलं जात आहे. त्यामुळे सई ही विचारात पडलेली असते. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, सावनी चल, आवरलं का तुझं? तर सावनी म्हणते, हो, 5च मिनिटात आपण निघूया. तर लगेच सावनी व हर्षवर्धन पार्टीला जाण्यासाठी निघतात. तर इकडे सागर बसलेला असतो. तर लगेच त्याला मिहीर म्हणतो, दादा आपल्याला त्या पार्टीला जायचं नाही का? तर सागर म्हणतो, नाही, जिथे मला काही किंमत नाही तिथे मी जातच नाही, अशा पार्टीला मी जातच नाही. लगेच मिहीर म्हणतो, परंतु लोक पाठीमागं काय बोलतात हे ऐकायला तर पाहिजे ना? तर सागर म्हणतो, हो का, मग तू जा, तुला एवढी गरज आहे तर मिहीर म्हणतो, ठीक आहे मी जातो. तेवढ्यात लकी तिथे येतो आणि लकी म्हणतो, दादूस तू एकटा नको जाऊ, मी येतो. माझ्या दादूसला जर कोणी काही बोललं ना तर त्याला धडा शिकवायला नको का? मला यावंच लागेल. लगेच सागर म्हणतो, हो जा, याला पण घेऊन जा. मग ते दोघेही पार्टीला जातात. तर मित्रांनो, पुढील भागात मुक्ता ही घरातून बाहेर आलेली असते. तर ती बघते तर सागर हा सईची आठवण काढत तिथेच बाहेर बसलेला असतो. तर लगेच सागर उठून तिथून निघून जातो. तर लगेच तो मुक्ताकडे बघत असतो आणि तिथून निघून जातो. तर मुक्ता ही सागरकडे बघत असते, कारण तिला लगेच कळते की सागरला सईची खूप आठवण येत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.